नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल, जय सारथी. प्रथम तर स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आपण होतो बेंगलोरला आणि बेंगलोरनं आपला आता नवीन प्रवासाला सुरुवात होते. बेंगलोरनं मुंबईचा माल आपल्याला भरायचा आहे. तर आपण आलो या कंपनीत भरायला. तर आता फटाफट घेऊ भरून. पाऊस चालू होता थोडासा, त्यामध्ये पेटी भिजलेली. आता दुसरी पेटी घेतोय भरून. तर चला भरू आणि निघू. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. चला भेटू आता व्हिडिओ मध्ये. तर भावानं काल आपण गाडी खाली केलेली. काल काय ऑर्डर नाही भेटली, काल लेट झालेलं. आज आलोय भरायला. चला चाललोय आता भरायला. आपल्याला यशवंतपूरला भरायला जायचं आहे. हा बेंगलोरला जातो सरळ रोड. यशवंतपूर मधून भरून आपल्याला मुंबईचा माल भरायचा आहे. तर चला भावानं करूया आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात मुंबईच्या दिशेनं. तर बघू शकता कसा झालाय मेट्रोचा ब्रिज. बेंगलोरला मेट्रो सगळ्यात पहिलं चालू झाली बरं का आपल्यापेक्षा. बेंगलोर, हैदराबाद, त्यानंतर आता मुंबईची वगैरे चालू झाले. स्टेशन वगैरे बेंगलोरचे असले ना अजिबात आहेत का नाही, एक नंबर. ते बघू शकता जिंदालची बिल्डिंग आहे मोठी. जिंदालच्या वर्कर लोकांचा टावर आहे ते, प्रेस्टिज टावर. आणि हा आहे हे आहे स्टेशन. कसं वाटतंय स्टेशन मेट्रोचं? काय ना भारी. तरी भावना आता जाऊ फटाफट. यशवंतपूरला जायचं, लांब नाही जायचं. 7 किलोमीटर जाऊन भरायची गाडी. निघालोय आता. 5-6 किलोमीटर राहिले, जाऊन भरायची आणि निघायचं. चला. पण या सिग्नलला कधी पण या कायम जाम असते, कायम बोंब जामचे असते. बघू शकता यशवंतपूरचा सिग्नल आहे आणि इथे कायम जाम असतं. राईटला जायला जाम, सरळ लेफ्टला जायला जाम आणि सरळ जायला पण जाम. 3 ठिकाणी जातो रस्ता, त्यामुळे थोडंसं जाम लागतं. आणि सिग्नल मोठं आहे बघा कसलं जाम लागले. टॅन बसवाली तर सुट्टीच देत नाहीत. चला आता आपलं राहिले डेस्टिनेशन राहिले बघा किती. इथून 4-3 किलोमीटर राहिले. 16 मिनिटाचा रस्ता आहे. झपाझप जाऊ आणि पोचू. आपण पोचलो यशवंतपूर मध्ये. आतमध्ये आलोय आता. इथे कंपनी आहे कुठं राईटला वाटतं. राईटला दाखवतोय मॅपला हे बघा. 140 मीटरवर राईटला दाखवतोय. तर इथं दुनियाचं ट्रॅफिक आहे राव. बघू शकता कसं ट्रॅफिक. सगळं गाड्या इकडे तिकडे लागल्यात, त्यामुळे सगळं जामिंग झाले, झामझुम. चला आता पटापट. इथं पुढं कुठं कंपनी आहे 140 मीटर, त्याला फोन करायचा आहे. तिथं जायचं पुढं. कोणती तरी छोटीशी कंपनी, नाव वगैरे काय त्यांना पाठवलेलं नाही, फक्त लोकेशन पाठवलंय. त्या लोकेशनवर आपण आलोय आता. 80 मीटर म्हणजे समोरची दिसते हीच कंपनी असणार आहे. चला भरून टाकूया. गॅगेज काय नाव आहे, गेज इंटरनॅशनल काहीतरी आहे. गेज इंटरनॅशनल बघू शकता. यामधून गाडी भरायची आपल्याला. चला त्याला फोन लावतो नक्की हीच कंपनी आहे का. ही कंपनी वाटते आपल्याला. चला बघूया. एक पेटी आहे आणि 2-4 कार्टून आहेत. एवढंच माल आहे आणि चालले भरायची. पायलट गाडीत राहिलेलं तसंच काढून टाकलंय साईडला. ही 2 ठेवलेत छोटी छोटी, घरी कामाला येतील कशाला तरी. घरी गेल्या उतरू. चला ह्याच्या खाली पेटी आहे ती काढायची. ही पेटी ओली आहे, त्याला म्हणलं ओली आहे, मी फोटो काढला. मग ते मला राहू दे. ही वरनं भिजलंय सगळं. बरोबर आपल्या मागं काय तर लोंबाळ नको, त्यामुळं काढून टाकली. त्याला म्हणले दुसरं टाक. ह्यातली काढते वा चांगली पेटी, ती भरते. सेम माल आहे सगळा. काय कोणास ठाव. 100-200 किलोची पेटी आहेत आणि 2-3 कार्टून, बस एवढं. तर चला घेऊया फटाफट भरून आणि निघूया. लावली आपण गाडी लोडिंगला. बघू शकता एक पेटी टाकतोय पलीकडं. फटाफट घेऊ भरून. ते पेटी टाकायची. जांदो झाली एकदाची भरून. तर झाली गाडी भरून. चला जरा वाया लावतो आता. 3 बॉक्स टाकायचे दुसरीकडं, टाकून घेतो. चला गाडी भरली आता. दुसरीकडं 2-3 बॉक्स टाकायचे पलीकडच्या गेटवर. तर रस्ता बघू शकता किती अरुंद रस्ता आहे. जाग्यावर टर्न घ्यायला लागतोय आणि परत रिव्हर्स घ्यायला लागेल मला वाटतं, कारण टर्न बसणार नाही. बघा किती घासून आहे बघा. फेस ऑफ फेस एकदम. इकडं पण फेस ऑफ फेस. पुढं बघितलं पाहिजे ना, व्हिडिओच्या नादात नका द्यायचं. एकदम फेस ऑफ फेस. बघू शकता किती फेस ऑफ फेस बसते गाडी बघा. इकडं पण बघा पूर्ण फेस ऑफ फेस. तर चला गाडी तर बसते, काय विषय नाही. घातले म्हणजे जाताना बसणार आहे. तर चला पलीकडच्या गेटवर जाऊ. बॉक्स टाकलं बघा आता. अशी 3 बॉक्स आहेत टोटल. ते दादा आणून टाकतायत.
लावले गाडी तोपर्यंत आता लपडा झालाय पुढे पोलीसवाल्याचा पिवळ्या गाडीवर पाय घालू दे म्हणलं. आपण काय वरती बिरती घातली नव्हती म्हणलं त्यांच्या लपड्यात पडा नको. हे बघा बॉक्स घेऊन येतात दादा, 3 बॉक्स आहे ते. नीचे रख दो ना फ्लॅट में, साइड में रख दो. ओके टाकले बघा. हे अजून एक बॉक्स आहे यातला आणि झाली मग मारायचं कुलूप आणि निघून जायचं सनाट. तर चला आता करू व्हिडिओ प्रवासाला आपल्या सुरुवात मुंबईच्या दिशेनं. आपण लोड करून फायनली निघालोय मुंबईच्या दिशेनं. कसा दिसतोय ब्रिज भावांनो, कसे दिसतोय बिल्डिंग नाद्या बाग. हा विशेष नाही. चला आता छान 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 ट्रॅफिक नाही तोपर्यंत मारून घेऊ. 6 वाजलेत. व्हिडिओ एडिट करायचे, इंस्टाग्रामचा सोडायचा आहे, युट्यूबचा सोडायचा आहे. यशवंतपुराचा प्रवास करू. इथं अर्धा तास जाणार आहे. पुढे जाऊन थांबू पंपावर भारतच्या. चला भावानं सूर्यास्ताचं वातावरण बघा कसलं झाले. नाद खोळा दिसते राव, एक नंबर, विषयच नाही. हा 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 काय सीन आहे भावानं. हा कसा वाटला सीन नक्की कमेंट करून सांगा. लय भारी वाटतं असं काही दिसलं की. एक नंबर. आपली सुरुवात झाली प्रवासाची आणि बरोबर असलं दिसलंय बघा. हे नाद खोळान गणपत पोळा जबऱ्या जबऱ्या. तर चला आता पटापट रनिंग पास करू. आता थोडस ट्रॅफिक लागणार टुमकुर पर्यंत. पंपावर जातो, जरा व्हिडिओ सोडायचा आहे. इंस्टाग्रामचा व्हिडिओ लवकर सोडावा लागतो, तर लेट झाला लपडावून बसतो. तर चला पटापट आता कुठं थांबून एडिट करू. आता बाहेर पडता येत नाही टोल नाक्याशिवाय. टोल नाक्यावर जाऊ झान 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 आणि थांबू, चहा पण घेऊ तिथं. आणि टुमकुरला आलो, चहा प्यायला थांबलेलो बघा भावाच्या टपरीवर. चहा वगैरे घेतला आता आणि आता इथून निघतोय. बनू लागले आपली पड्याल. उशीर झालाय जरा, 9:30 वाजले. व्हिडिओ वगैरे एडिट करत टाइम गेला. आता जेवायला कुठं तरी थांबायचं. चहा घेतला आता 10-10:30 वाजता जेवतो. थोडंसं लाईटली काहीतरी खायचं, पुढं शिर्याला जाऊन बघू आणि निघू. तर चला निघूया. तर भावानं चित्रदुर्गाच्या टोल नाक्यावर थांबलेलो. तिथं आपला हा भाऊ भेटला ऋषी. हे दादा भेटले MS-16 यांची गाडी आहे. नवीनच पहिली ट्रिप आहे. बडा दोस्त आयफा आहे. ही आपली धन्नू आणि ऋषीची लागले पाटी गाडी. भाऊ निघालाय मुंबईला. आता भाऊ आता फुल ट्रेंडिंगला आहे मार्केटमध्ये. गाडी खतरनाक चालली भावाची. चितू नका, फक्त ताकद लावू नका, भावावर चांगलं चाललंय आणि जळणाऱ्यांची जळू द्या अशीच. चला भावानं चित्रदुर्गेच्या टोलवर चहा वगैरे घेतला. तिथं आपला ऋषी भेटला आणि अजून 2 गाड्या होत्या. MS-16ची गाडी एक होती. समोर चालले बघा आपल्या MS-16 ती भेटली. मस्त असं भेटलो त्यांना, चहा पिला सगळ्यांनी आणि निघलो. झोप वगैरे काय आली नाही. मस्त असं फ्रेश मध्ये चाललोय. आता डिझेल टाकायला थांबायचं पुढं, चित्रदुर्गाच्या आसपास थांबू कुठं तरी. तर वाजलेत आता 1:45 झाले आणि आपण झोपणार आहे आता दावणगिरी पास करून पुढं. माझ्या अंदाजानं दावणगिरी नाही, आपण त्याच्या पुढच्या टोलवरती जाऊ आणि तिथं झोपू. झोप काय अजून नाही येणार आज. काल झोपलेलं आहे रात्रभर आणि आज काय येणार नाही झोप. त्यामुळं बघू आता काय, जाऊ झाप झाप झाप. तर चला भावानं करू रनिंग. जय श्री महाकाल. आपण डिझेल टाकायला थांबलोय. चित्रदुर्गाला फुल करायचे. बघू आता किती बसतंय. कांडी ब्लिंक होऊन भरपूर वेळ झाला. किती टाकतोय कुणास ठाऊक. बघू आता किती बसतंय डिझेल. पोरं गेली सगळी आणि आपल्याला डिझेल टाकायचं. जाता झोप काय आलेली नाही. तर आपल्या गाड्या थांबल्या. तिकडं सलीमबाईची गाडी दिसते आणि पलीकडे एक आहे कंटेनर आपला संदीपचा. चला आपल्याला काय झोपायचं नाही, ती झोपल्यात. आपण टाकी फुल करून कल्टी मारू. बघू शकता 91.91 भरपूर डिझेल बसले. 3859 पहिल्यांदाच बसलंय. 41 बसतं 38-40. एवढं कमी मध्ये मी कधी चालवत नाही, पण याच पंपावर टाकायचं होतं म्हणून आलो. ॲव्हरेज चांगले भेटते या पंपाचं. मायलेज बिलेज मस्त असं. श्री काय आहे नाव आहे, श्री तिरुमला फुल्स म्हणून आहे. चित्रदुर्गाच्या पुढे आहे थोडं आलं की. तर चला. तर भावानं आपण पोचलोय हावेरीला आणि नेहमीप्रमाणे हावेरीला आलेला आहे पाऊस. बघू शकता हावेरीला कधी पण या बरं का, पाऊस आणि वारं फिक्स असते. आणि कसला पाऊस जोरात आलाय बघा. लय खतरनाक पाऊस चालू आहे. एवढा पाऊस बघू शकता. भरली ट्रॅव्हल
लय पाऊस आहे, पोळ्यागत पाऊस, पाऊसच पाऊस. आता वाजलेत बघा 3:45 वाजलेत. आपण हावेरी पास करून पुढे आलोय. 4 म्हणजे 5ला आपण थांबणार आहे. बांकापुरी वगैरे पास करून, माझा अंदाज आहे हुबळी पास करून थांबायचा. तर बघूया आता, कारण हुबळीला व्हायचा घेतोय. पाऊस असेल तर हुबळीला जाणार पण नाही आपण, दिवसात जाणार सकाळी उठून. तर बघू आता कसं होतंय काय पुढं. झोप तर काय आली नाही अजून, फोनच चालू होता. 2 तास फोनच चालू आहे, त्यामुळे काय झोप नाही आली. बघू आता, थांबू कुठं तरी. आली झोप तर थांबू, झोप नाही आलेली 5च्या पुढे येऊ शकते. पण 5ला झोपायचंच. पण 2 तास 5 ते 7 वाजेपर्यंत झोपलं ना, पण दिवसभर माणूस फ्रेश राहतो. भावना सध्या वाजलेत 5. आपण पोचलोय बांकापुरीला आणि थोडीशी झोप यायला लागलेली. म्हटलं आता झोपूया. 5 वाजलेत, 7 वाजेपर्यंत झोपू आणि निघून जाऊ. तर बघू शकता आपण हॉटेलवर थांबलो, आपल्या नेहमीच्या ट्रॅव्हल्सवाल्याच्या हॉटेलवरती. मस्त अशी झोप घेऊ आता आणि सकाळी उठू 7 वाजता आणि निघून जाऊ. तर चला भावांनो, गुड नाईट, गुड मॉर्निंग भावांनो. झोपलेलो, आता वाजले बघा 10 वाजल्या तरी काय उठलेलं नाही. ऊन पडले तोंडाव, ते ही लावले वरती, त्यामुळे काय ऊन येईना झाले, समजलं नाही. तर चला आता उठूया आणि निघूया. आणि या नाश्ता करायला शिरा घेतलाय बघा, मस्त असा पायनॅपल शिरा ना. आता थोडा पितो, टपचा माल आहे. चला लावूया दानका आता, निघूया. चला भाऊ ना, आता दिवसा असल्यामुळे काय ड्रेस बीस चढवायला लागतोय. आपण पोचलोय हुबळीच्या अलीकडे आणि हुबळीच्या अलीकडे हे बघा स्तंभ एक उभा केला आणि अशा 9 ग्रहांच्या मूर्ती आहेत. एवढा दिवस झाला बघतोय, पण नक्की काय मॅटर आहे माहित नाही आपल्याला. पण आणि हा स्तंभ उभा केलाय, कसला स्तंभ आहे काय माहिती. एक नंबर टॉपचा दिसतो बरं का. वातावरण तर बघा भावानू खावण्या झालंय कसं. आणि आता हे तुम्हाला दाखवतो बघा 9 ग्रहाचं मंदिर. काय बघतो ते एवढ्या वर झालं मी बघतोय, पण नक्की काय विषय आहे मलाच माहित नाही. तर भावांनो नक्की कुणाला माहित असेल ना तर कमेंट करून सांगा नक्की हे काय आहे. 9 ग्रहाच्या मूर्ती आहेत बघा, स्टॅच्यू बनवले आहेत, 9 ग्रह आहेत. आणि हा स्तंभ बनवला आता, हा नवीन बनवलाय, आता वर्ष झालं काम चालू होतं. बाकी त्या 9 ग्रहाच्या मूर्ती मी किन्नरकीत असल्यापासून आहेत जुन्या. आणि हे VRLचं वेअरहाऊस आहे पलीकडं, सगळं गोडाऊन. सगळ्यात मोठं VRLचं जर असेल ना ऑफिस वगैरे तर हे आहे. एवढ्या गाड्या ह्यांचं यांनाच माहित नसेल कुठली गाड्या, कारण सगळ्या सेम टू सेम गाड्या. एखादा ड्रायव्हर जर गाडी लावून गेला ना तर दुसरी गाडी त्याला समजणार नाही आपली कुठली आहे गाडी, नंबरवरच समजणार. लवकर सापडत नाही गाडी. सेम टू सेम गाड्या आहेत यांच्या. किती गाड्या आहेत, वेअरहाऊस, गोडाऊन सगळं इथंच आहे. सगळ्यात मोठं टॉपचं इथं आहे यांचं हुबळीचं. मला वाटतं मालकच इथला आहे वाटतं हुबळीचा. तर चला भावना काय विषय नाही. चला आता हुबळी बायपास वगैरे करू क्रॉस. मस्त असं काम चालू आहे तिथं. राव वाईटा घेतो हुबळी बायपासला. आता तेवढंच काम राहिले, सगळं तिकडचं झालं आणि आता हुबळी बायपास उकरला यांनी. आता हुबळी बायपासला जायची गाडी सणा. आता उकरलाय ते आता पटापट पास करून घेऊ. आणि उकरलाय रात्री चालायच्या लायकीचा नाही तो रोड. कुठं पण ड्रायव्हरच्या नाही ते अचानक काय बोर्ड दिलेले नाहीत, काय नाहीत. पाऊस जर चालू असला तर एखादा रोड सोडूनच जाणार. नंदीवाला भिकार चोट एवढं टोल घेतो, व्यवस्थित कर ना तू. हुबळी बायपासचा सगळ्यात जास्त टोल आहे. हुबळी बायपास आणि बेंगलोर बायपास एकाच मालकाचे टोल आहेत. हा भिकार चोट आहे एवढा ना. बोर्ड नाही व्यवस्थित, काय नाही. बाबा डायव्हर्शनचे बोर्ड लाव ना, पुढे डायव्हर्शन चालू होणार आहे. त्याच्या पहिलेच 500 मीटर डायव्हर्शन आहे, लाव ना बोर्ड. हे ना काय लावलेलं नाही असलं. डायरेक्ट गाडीवाली भरपूर मला जाताना ऍक्सिडेंट बघायला भेटले. कोण कुठं घुसलाय, कोण कुठं घुसलाय. पावसात एकतर दिसत नाही. पाट्या लावल्या तर बाबा समजून येतो माणूस सावध मध्ये जातो. पुढे 500 मीटर डायव्हर्शन आहे. पण ही लोक काय नाही, नुकता पैसे कमवायचा धंदा आहे. चला असं काय विषय नाही, पण एवढं त्यांना अक्कल पाहिजे, कळलं पाहिजे. तर चला घेऊ करून पास. हे बघा इथनच काम स्टार्ट होतंय. हुबळीच्या ह्या ब्रिजचं काम चालू आहे आणि इथनं रस्ताची बाद लागतोय. पूर्ण धारवाडापर्यंत 30 किलोमीटर बाद रस्ता आहे. सगळं डायव्हर्शन, खड्डन, स्पीड ब्रेकर मायने इतका आहे ती. त्यामुळे ह्या रोडनं ना संध्याकाळी शक्यतो प्रवास टाळा, कारण भरपूर खराब रोड आहे आणि डायव्हर्शन भंगार आहेत. तर चला करू आता हुबळी बायपास आपण पास. दिवसा यायचं, रात्री चालायचं नाही जास्त करून.
कारण चिखल पाऊस वगैरे चालू असला तर चालूच नका मुळात, कारण भरपूर बेकार रोड आहे भंगारा आणि पहिल्यापासून पनवती रोड आहे हा, त्यामुळं व्यवस्थित चाला. चला आता एकदा रोड झाला की काय टेन्शन नाही. सिंगल रोड एवढाच राहिला होता, एवढा बायपास कम्प्लीट झाला की मग अख्खा NH4 4 लाईन झाला, काय विषयच नाही. तर चला भावांनो करू आता हुबळी क्रॉस. तुम्हाला म्हणलेलो मगाशीच बघा, डायव्हर्शन मुळे ह्या रोडला काही कळत नाही, पुढे गाडी TCI पालती झाली बघा. त्यामुळे ह्या रोडला ना शक्यतो ना बघून निवांत चाला. हायड्रावाला आलाय, हायड्रावाला उचला आलाय बहुतेक, त्याला TCI मोठी गाडी आहे. अचानक दाबादाबी झाली किंवा स्पीड ब्रेकर उडवून पुढे गेला असेल आणि वर चढत चढत पलटी झालाय. असं पण नाही डाऊनिंग आहे काय, चढत ह्या रोडला स्पीड पण नसतं. हा स्पीड ब्रेकर आहे बघा, आपण आता स्पीड ब्रेकरवर आहे आणि ही गाडी झाली पलटी. बेकार बेकार, निवांत चाला भावांनो, बेकार अवस्था ही. तर भावांनो आपण पोचलोय बेळगावला. कसं दिसतंय नादियाबाद, हा विषयच नाही. विधान भवन आहे राव बेळगावचं. वातावरण तर असलं नादियाबाद झाले का नाही, नादच करायचं नाही. कसं वाटते. पोचलोय बेळगावला. ह्यो बघा कॅमेरा, ह्यो फाईन मारतोय बघा. आता लेफ्टच्या लाईनला मी जातच नाही, राईटच्या लाईनला मिनिमम कधीतरी एखाद्याला ओव्हरटेक मारताना जातोय, बराबर तिथंच कार्यक्रम लागतोय. 11 फाईन झालेत काल. 28च्या मला 2 फाईन आहेत, जाताना आणि येताना 1 फाईन आहे. प्रत्येक ट्रिपला असं 1000 रुपये जायचं म्हटलं तर कसं व्हायचं राव, सोंबाळ्याचं काम आहे. चला आता करू बेळगाव पास. कसलं बेळगाव दिसते बघा वरनं, हा विषय नाही. हे बघा बेळगाव समोर दिसते, कसं दिसते, खत्रे सिटी आहे बेळगाव. तर चला भावना आता बेळगाव पास करू. भूक लागली, आता जाऊन भाग्यलक्ष्मी जाऊन जेवतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग निघतो पुढं. आणि संध्याकाळी निघायचं, आपल्याला काय थांबणार नाही घरी जास्त आणि निघून जाईल. चला भावांना, हा ब्रिज बघा कसा दिसतोय, बेळगावच्या पुढचा ब्रिज आहे. नात खोळा आहे का नाही, हा विशेष नाही. खतरनाक ब्रिज बांधलाय हा. आता इकडं पाणी यायची भानगडच नाही बघा. पहिलं पाणी यायचं रस्त्यावर, पूर आला की थोडा तरी. आता काही विषयच नाही, थोडस पाणी आलंय बघा. आता घटप्रभाला बघू शकता, पाऊस पडलाय बहुतेक, लाल पाणी आहे आणि सगळी शेती आहे या त्याच्या हिशोबा. काय त्या नदीच्या पात्रात सगळी शेती केलेली आहे यांनी. आता पावसाळ्यात काय सगळं पाण्याखालीच जातं. हे काय बोलतात त्याला, ते पाणी पुरवठ्याचं हे बी सगळं पाण्याखाली जातं. हा ब्रिज पाऊस जरा जास्त पडला की हा ब्रिज सुद्धा जातो. आता हा मोठा केला, वाढवलाय, त्यामुळे काय पाण्याचा विषय येणार नाही या जायचा. भारी आहे बघा, असलं वातावरण आहे बघा. इकडे नादखोळा असतं वातावरण आणि ही सगळी शेती आहे या लोकांची. खाली नदी पात्रात सगळी शेती. कसं वाटतंय भावानं, हे पुरं जंगल आहे बघा पलीकडं. लय खतरनाक सीन आहे ते जंगलाचं. कुठलं जंगल आहे मला ही काय आयडिया नाही, पण लय खतरनाक जंगल आहे ते, पूर्ण घनदाट झाडी. चला जाऊ आता लक्ष्मी ढाब्यात, थांबू, जेवण करू आणि निघू. आपण थांबलो गजलक्ष्मी जेवायला. हा गजलक्ष्मी धाबा आणि इथं जेवायला थांबलो. आता मस्त असं जेवण करतो, शेंग भाजी विजी, आणि निघूया. भूक लागली जाम, सकाळी नाश्ता नाही केलेला, थांबलो नव्हतो कुठं, जेवतो आता. चला थांबलोय, मस्त असं शेंग भाजी, रोट्या घेतल्या, जेवण झालं. आता जेवण केलं. इथं पण बघा TCI फाउंडेशनचा कॅम्प लागलाय. डोळ्यात चेकअप बघू शकता, सगळीकडे ऍक्टिव्ह झालेत आता TCI फाउंडेशन. बेंगलोरला पण होते, इकडे पण आहे. काल आपलं बेंगलोरला झालं तिथं. चला ड्रायव्हर भावांसाठी हक्काचं काहीतरी आहे, चांगलं करतात. गजलक्ष्मी मस्त असं जेवण केले आणि तिथं गेलो. TCIचा कॅम्प लागला होता ड्रायव्हर लोकांसाठी. आता प्रत्येक धाब्यावरती हे TCI वाले म्हणा, अजून भरपूर जण आहेत ती, तर हे लोक असं कॅम्प लावतात ड्रायव्हर साठी, कारण त्यांना पुढून ते अनुदान मिळतं, आपलं चेकअप वगैरे, लायसन नंबर वगैरे, आणि फ्रीमध्ये चष्मा वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी देतात ते लोक.
त्यांना सरकारकडून पैसे मिळतात किंवा TCI फाउंडेशन पुढं ते दाखवून ड्रायव्हर लोकांचं ते त्यांच्याकडून पैसे घेतात आणि ते आपल्या लोकांसाठीच वापरतात. तसं ते चांगलंच आहे, काय वाईट नाहीये. ड्रायव्हर लोकांचं चेकअप करतात, सगळं बाकीचं गोष्टी सगळ्या करून जातात. तर रोग वगैरे सगळे चेक करतात ती लोक. म्हणजे समजून जातं, विचारतात पूर्ण माहिती, लाजायचं नाही, सगळं सांगून टाकायचं काय असेल ते बिंदास. लपडी फेपडी सगळं विचारतात, सगळं सांगायचं, काय विषय नाही. लाजला की आपला डॉक्टरला कधी लाजायचं नाही, ज्या या गोष्टी बोलून टाकायच्या. आता आपलं काय झालं त्या दिवशी आपण केलेलं, त्यामुळे मी काय त्यांना बोललो नाही. मी आलो, शूट केलं, म्हणलं जातो आम्ही आता दादा, माझं झालंय म्हणलं कालच, तुमच्या ऑनलाईनला येईल म्हणलं. मी त्यांना व्हिडिओ दाखवलो का म्हणलं मी काल केले. तर चला निघूया आता. पाऊस आला बघा, तोपर्यंत निघतोय तोपर्यंत पाऊस आला. चला आपण पोचलोय निपाणीत आणि ही गाडी आपल्याला गाठ पडली. दादा बोलले चहा प्यायला थांबा. चला बोलू थांबा. MH11CH0916 कोचिन लाईनची 6 टायर गाडी आहे. मला माहित नाही कुठली आहे, आपली गाववालीच असतील, काय विषय नाही, कराडचीच गाडी असेल. तर चला थांबवतो, चहा घेऊ त्यांच्या बरोबर आणि निघून जाऊ. पाहुणे ही बघा नवीन MIDC झाले संजय घोडावतचे. महाराष्ट्रात गुटखा बंद झाल्यामुळे आता कर्नाटकात निपाणीत चालू केले बघा फॅक्टऱ्या सगळ्या. गुटख्याच्या आहे का काशीच्या मला माहित नाही, पण त्याच्या पहिल्यापासून गुटख्याच्याच फॅक्टरी होत्या. आणि ही गुटख्याचीच असं स्टार गुटखा बिटका ते आहे ना, ते स्टार तेल होतं, लय काय काय होतं. इकडं आपल्या कोल्हापूर पासून काय कुठलं गाव ते इचलकरंजीच्या तिकडं त्याच्या होत्या फॅक्टरी. आता इकडं टाकलंय म्हणजे गुटख्याला इकडं परमिशन आहे, त्यामुळे इकडं टाकलं असेल. आपल्याला मग आयडिया नाही, असू शकतं. मी कधी गेलेलो नाही, कशाची कंपनी माहित नाही. पण ते धुरकांडे बघा किती प्रदूषण करतात बघा, सगळे धुरकांडे. सीन कसा आहे पण या धुरामुळे बघा काळ झाले तेवढ्या एरियात. कसं बघा त्या धुरा बाकी बघा सगळीकडे असं ओके आहे, आणि तिथंच बघा बार धुरकांडा निघतो, तिथं बघा कसं काळ किट झाले. हे असा विषय आहे प्रदूषण. तर चला आपण आलो आता निपाणीला, चहा वगैरे घेऊ त्या दादांच्या बरोबर निघू. अहो ना पोकलँडने बघा की काय सुद्धा ठेवलेलं नाही. पोकलँड असल्यामुळे किती काम सोपं झालंय बघा. पोकलँड आल्यापासून ही दरी पूर्ण अख्खी फुडल्या, लाल खडक आहे सगळा. नाद्या बाद काम केलंय बघा यांनी तुलाच. भावना फायनली आपण पोचलोय बॉर्डरला. महाराष्ट्र चेकपोस्ट हे समोर आले ते, आणि पाऊस चालू आहे आपल्या इकडे. सगळी बोलतात कोल्हापुरात तर नाही पाऊस सध्याला, सकाळी न पडत होता वरतं. अरे 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 बॉर्डरला लाईन लागल्या भावानो. भिकार चोट का लाईन लावले काय माहिती, एवढी लाईन लावते तो अर्धा तास जाईल राव. काय सगळा विषयच आहे राव. बघू शकता कसली लाईन आहे. चला काय विषय नाही, असू द्या असू द्या सर. दादा बोलतात पुढे घे गाडी, असू द्या जाऊ द्या. दादाची गाडी आहे आणि येऊ शकता. पूर्ण बिनकामाचीच लाईन लागली आणि नको त्या गोष्टीला बिनकामाची लाईन लावून ठेवतात. पटापट काटे नाही करणार, टाइमपास करत बसणार. एखादा लफडा झाला असला ना सगळ्यांना भोगावं लागतं. तर किती टाइमपास आहे बघा, बिनकामाचा टाइमपास आहे ना. त्यामुळं ना त्या बॉर्डरचं वातावरण भावना बघा कसं झालंय ना. आता पुळा बघू शकता कसं विषयच नाही. कोल्हापूर बोलते. चला करू बॉर्डर पास फाटफाट. तुमच्या गाडीला त्या पलीकडच्या लाईन करायला पाहिजेत, ह्या लाईन ना जायला नाही पाहिजे. पलीकडच्या फ्रीवाली लाईन आहे ना सगळ्या बॉर्डरला सोडतात. ह्या कोल्हापूरच्या बॉर्डरला फक्त सोडत नाही, सगळ्या बॉर्डरला 50 घेऊन तिकडून सोडतात. हे भिकारचोट नवीन बॉर्डर झाले त्यामुळे जोशमध्ये आहेत सगळी, त्याचं सोडत नाही. बाकी सगळ्या बॉर्डरला ना पलीकडे चौकात लेन आहे, कार चालली ना त्याच्या अलीकडे एक लेन आहे ना, त्या लेननं सोडतात. पण याच बॉर्डरला का सोडत नाही काय माहिती. ते काढलंय बघा त्यांनी पिकअप सोडायसाठी, तर ते काढलंय पण सोडत नाही. आला बघा पाऊस, राडा सगळा. आता पिकअप साठी केलेलं आहे त्यांनी, म्हणजे सोडत नाहीत. मोकळ्या गाड्या वगैरे तिकडून सोडायला पाहिजे, ते इकडून सोडतात बघा. ती गेलेला बोलीवर आता त्या लाईन मधून आपल्याला सोडायला पाहिजे त्यांना. ती आपली लाईन. ह्या ट्रकवाल्यांच्या मध्ये घुसवतात आम्हाला बिनकामाचं. चला
एकदम भिकारचोट बॉर्डर झाली बघा ही कोल्हापूरची. तर भावानं घातले काट्यावर. आपल्या गाडीचं वजन आहे 2 टन आणि काट्याचं किती येते बघूया. म्हणजे आलं 2300 बघू शकता. 2290 आले आपलं 2 टन म्हणजे 290 आले. 290 किलो माल आहे. हा 290 किलो माल आला. 290. चला काय विषय नाही, करू काटा बसता. आता येतात पर्ची घ्यायची निघायचं. पाऊस उठायला लागलाय. थँक्यू. ओके वेलकम. चला दादा पण भ्यान आहेत आपले. तर चला झाप करणं. इथं मध्ये कुठंतरी आपल्या गाडीसाठी केलेला कट कुठे गेला काय माहिती. इथं पिकअपच्या यासाठी केला आहे इथं. बाकी दुसरीकडे कुठं नाही बसत. आपली इथं बसते बघा. मागच्या वेळी ते हे उडवलं होतं ना ते पिवळं, त्यामुळं हे केलंय मला वाटतं. म्हणजे उडवूनच टाकले एकदम. 2-3 फूट उडवलं होतं एका दाचकेत. एवढी लाईन लागले 15 मिनिटं गेली माझी त्यात. मी ते उडवून टाकलं. अहो महाराष्ट्रात एंट्री मारले आणि धुळला पावसाचा उठलाय. धुळला बघा कसा आहे धुळला. लय बेकार हे या टावडाच. बघा 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 तिरका चालू आहे. त्या नक्का फुल वायपर स्पीडनं चालू आहे. हळू करतो जरा. आणि झाले तुमच्या भावाची महाराष्ट्रात एंट्री. तर भावांना आपण पोचलोय फायनली कराडला. आणि कराडला याला आपल्याला झाले संध्याकाळ. 12 तासाचा रोड आपण लावले 24 तास. बागा टॉप एकच नाव. 12 तासाचा रोड आहे. कंटिन्यू निघला तर 12 तासात गाडी पोचते कराडला. आपला टाइमपासच एवढा होतो. 25-30 ठिकाणी आपण थांबलो असेल टाइमपास करत. त्यामुळं आपल्याला 24 तास लागलेत बघ. काल 7 वाजता निघलोय बेंगलोरनं रात्री. आता पोचलोय घरी. सकाळी गाडी पोचायला पाहिजे होती 11, 11:30, 12 पर्यंत तरी पोचायला पाहिजे होती मिनिमम झोपून सुद्धा. काय पोचलेलं नाही. आता पोचलोय 7 वाजलेत. कराडात पोचलोय. तर चला आता जायचं मस्त असं झोपायचं आणि सकाळी लवकर उठून जायचं. बघू कसं प्लॅनिंग होते. पाऊस असेल मुंबईत तर लवकर जाईल. पार्टीवाल्याला अजून फोन केला नाही. लोकेशन वगैरे घेतलेलं नाही. तर चला भावानो हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. भेटू आता उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला.